चला, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्सचं लेक्चर किती बघायचं? 4. लेक्चर 3 मध्ये काय झालं? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. म्हणजे आपण सिंपल आणि कंपाऊंड इपिथेलियम बघितलं आणि सिंपल इपिथेलियमचे प्रकार बघायला चालू केले. आता आपल्याला बघायचे सिंपल स्क्वॅमस नंतर कोणता प्रकार लिहून दिला तुम्हाला? क्युबॉइडल. सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. पहिल्यांदा इपिथेलियम म्हणजे काय असते? सगळ्यात वरचा थर आहे की नाही, त्याच्या खाली बेसमेंट मेम्ब्रेन असते, एवढं लक्षात ठेवायचं. इपिथेलियमच्या ज्या पेशी असते ते एकदम एकमेकांना चिटकून असते, त्यांच्यामध्ये जास्त जागा नसते, म्हणजे इंटरसेल्युलर स्पेस जास्त प्रेझेंट नसते. आता हे सिंपल क्युबॉइडलचा काय अर्थ आहे बाबा? याच्या पेशाच्या आकारावरून हे प्रकार पाडलेला आहे. पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये, सेल्स आर क्युबिकल. सेल्स कोणत्या आकाराचे आहेत? घनाकृती, अशी डब्यासारखी असतात. आणि दुसरा पॉइंट काय आहे? न्यूक्लियस इज राऊंड. न्यूक्लियस एकदम राऊंड म्हणजे गोल आहे. अँड इज इन सेंटर. सेंटर म्हणजे पेशीच्या कुठं एकदम मध्यभागी आहे. कळलं का? इमॅजिन करा, हे तुमची काय बेसमेंट मेम्ब्रेन आहे, त्याच्यावर हे तुमच्या पेशा अशा कशा असतात? चौकोनी असतात अशा. कळलं का? या टाईप एकदम चौकोनी, आणि मध्ये बिलकुल जागा नाही जास्त. बेसमेंट मेम्ब्रेनच्या वर अशा बसलेल्या असतात. याला म्हणतात क्युबिकल सेल्स. हे खाली बेसमेंट मेम्ब्रेन आणि सेंटरला एकदम गोल काय तुमचं? न्यूक्लियस. ठीक. हे वरचा जे आहे ते सगळ्यात बाहेरचा, त्याला काय म्हणतो आपण? फ्री सरफेस, किंवा त्याला काय म्हणतो? फ्री सरफेसला अपायकल सरफेस. हे खाली जे कोणी आहे ते कोण आहे? बेसमेंट मेम्ब्रेन. आणि सेल कशा आहेत? एकदम क्युबिकल, म्हणजे घनाकृती आकाराचे. आता सिंपल क्युबॉइडल इपिथेलियमचे परत त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झाल्यानंतर 3 पेशा बनल्यात, 3 प्रकारचे टिश्यू बनले. कळलं का? हे आता आपण सध्या काय शिकायलो? सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. हे सिंपल इपिथेलियमचा एक प्रकार आहे. कळलं का? पण याच्या स्वतःचे परत याच्यामध्ये मॉडिफिकेशन झाल्यामुळे 3 प्रकार बनले. तर याच्यातला पहिला प्रकार आहे सिंपल. सगळ्यांच्या नावापुढे सिंपल लावावं लागते. सिंपलचा अर्थ, सिंपल म्हणल्या तुम्हाला एक थर. क्युबॉइडल म्हणल्या पेशा कशा येतात? क्युबिकल, घनाकृती. सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम हे एक साधं, ज्याच्यामध्ये काही काय झालेलं नाहीये, मॉडिफिकेशन झालं नाही, हे साधं. त्याच्यानंतर दुसरा याच्यामध्ये मॉडिफिकेशन झाल्यानंतर काय झालेलं आहे त्याला म्हणतात ब्रश बॉर्डर. काय म्हणतात? ब्रश बॉर्डर. तुम्हाला दिलं तर आधी लिहून, माहिती आहे का? ब्रश बॉर्डर. बॉर्डर म्हणजे त्यांची जी वरचा थर असते, जे अपायकल सरफेस आहे, ते ब्रश सारखा होतो, कारण त्याच्यामध्ये मायक्रोविला येतात. तुम्हाला लिहून दिलं तर माहिती की नाही? तर म्हणून त्याला काय म्हणतात? ब्रश बॉर्डर इपिथेलियम. हे सिंपल क्युबॉइडल इपिथेलियमचा प्रकार आहे. कारण बॉर्डर जरी ब्रश सारखी असेल तरी पेशा अजूनही कशा असतात? चौकंडी, आणि एकच थर असल्यामुळे सिंपल क्युबॉइडल. आणि दुसरा मग हे बघा, पहिल्यांदा मी काय लिहिलं? नुसतं सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम, म्हणजे त्याच्यात काहीच मॉडिफिकेशन नाही झालं. दुसऱ्यांदा मी काय लिहिलं? ब्रश बॉर्डर इपिथेलियम, म्हणजे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन काय झालं? मायक्रोविलाय आले. आणि तिसऱ्यांदा आता मग मी काय लिहिणार? मायक्रोविलाय नाही तर काय येतात? सिलिया. मग त्याला म्हणतात सिलिएटेड सिलिएटेड क्युबॉइडल इपिथेलियम. म्हणजे जर वर सिलिया आले तर त्याला सिलिएटेड म्हणायचं.
वर जर मायक्रोविला आले तर त्याला काय म्हणतात ब्रश बॉर्डर, आणि काहीच नाही आलं तर मग जशाला तसं सिंपल क्युबॉइडल एपिथेलियम. चला आता तिघांमधले काय फरक आहेत ते आपलं समजून घ्यायचे कंपॅरिझनच्या मार्फत. एक आता मी टेबल तयार केला बघा. पहिल्यांदा काय तर याच्या फ्री सरफेसला, कोणाच्या सिंपल क्युबॉइडलच्या फ्री सरफेसला काहीच नसते म्हणून त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशनच झाले नाही. तर मग आपण काय लिहिणार पॉइंट फ्री सरफेस हॅज नो मॉडिफिकेशन. त्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झालं नाही, प्लेन आहे एकदम. ठीक आहे. यांच्यामध्ये मग काय लिहिणार आपण की फ्री सरफेस मध्ये मॉडिफिकेशन होऊन ब्रश बॉर्डर मध्ये, ब्रश बॉर्डर कधी म्हणतो आपण मॉडिफिकेशन होऊन काय झालेलं आहे तर मायक्रोविला आलेले आहे. फ्री सरफेस हॅज मायक्रोविला आहे. त्यांच्याकडे काय असते तर मायक्रोविला असते. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये फ्री सरफेस कडे काय असणार आहे मग सिलिया. फ्री सरफेस हॅज सिलिया. आकृती बघा. एपिथेलियम आहे तर हे बेसमेंट मेम्ब्रेन असणारच, त्याच्यावर हे असे स्क्वेअर स्क्वेअर काय आहेत पेशा आहेत. क्युबॉइडल असल्यामुळं अशा क्यूब सारख्या, मध्ये सेंटरला गोल राऊंड काय न्यूक्लियस आहे. हे कोणतं झालं तुमचं सिंपल क्युबॉइडल. ब्रश बॉर्डर मध्ये काय फरक असणार आहे सेम, याला पण एक बेसमेंट असणारच आहे, याच्या पण पेशा कशा असणार आहेत अशा क्यूब सारख्या असणारच आहेत, याच्या पण सेंटरला असं न्यूक्लियस असणारच आहे. पण याचं जे हे आहे वरचं बॉर्डर ती कशी झालेली असणार आहे अशी मायक्रोविला असणार आहे. कळलं का तुम्हाला. तर त्यामुळे ती ब्रश सारखी दिसते. अशी असते, हे मायक्रोविला आहे. त्याच्यानंतर आता याच्याकडे पण काय असणार आहे एक बेसमेंट मेम्ब्रेन असणारच आहे, त्याच्यावर क्युबॉइडल असल्यामुळं अशा क्युबिकल पेशा असणारच आहेत. सेंटरला काय असणार आहे न्यूक्लियस राऊंड आणि एकदम सेंटरला, आणि याच्याकडे काय असणार आहे सिलिया असणार आहे. वर फ्री सरफेसला. हे झाला पहिला पॉइंट. चला आता दुसरा पॉइंट बघायचं फंक्शन्स. काम तिघ जण कुठं कुठं भेटतात. फंक्शन पॉइंट आहे दुसरा. फंक्शन हा पहिल्या याचं काय फंक्शन आहे सिक्रेशन आणि ऍब्झॉर्प्शन. काय लक्षात ठेवता तुम्ही सिक्रेशन म्हणजे कळते ना अर्थ. सिक्रेशन म्हणजे काही त्यांच्यामध्ये एन्झाईम काही जे द्रव आहेत ते पदार्थ सोडणं, एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे सोडणं. आणि ऍब्झॉर्प्शन म्हणजे एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे काय शोषून घेणं. सिक्रेशनच्या एकदम उलट ऍब्झॉर्प्शन. यांचं पण काय फंक्शन 2 नंबरचं ब्रश बॉर्डर वाल्याचं काय यांचं पण फंक्शन सिक्रेशन आणि ऍब्झॉर्प्शन. पण यांचं फंक्शन काय यांच्या सिलिया असल्यामुळे ढकलायला कामाला येतात. तर मुवमेंट यांचं काम आहे मुवमेंट. ते पाईपलाईनच्या मध्ये असतात असं इमॅजिन करायचं. मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस पदार्थांची मुवमेंट करायला कामाला येतात. मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस इन वन डायरेक्शन एका विशिष्ट दिशेने ढकलतात. आता दुसरा पॉइंट झाला फंक्शन. आता तिसरा पॉइंट बघायचा तुम्हाला एक्झाम्पल कोणाचे कुठं कुठं असतात. एक्झाम्पल
एक्झाम्पल बघा, नंबर 1 हे असतात सिंपल क्युबॉइडल एपिथेलियम. बघा कुठं असतात, हे असतात DCT मध्ये. आता हे DCT काय भानगड आहे? DCT तुम्ही जर नेफ्रॉन शिकवला असेल मी तुम्हाला लहानपणी, तर DCTचा अर्थ असते डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. नेफ्रॉन मध्ये सगळ्यात जे शेवटचा पाईपलाईनचं नाव, नेफ्रॉनच्या बोमन्स कॅप्सूल नंतर असे पाईप निघतात माहिती आहे तुम्हाला. एक असते PCT, एक असते लूप ऑफ हेनले आणि एक असते DCT. थोडक्यात जर मी तुम्हाला काढून दाखवायचं म्हटलं तर हे असं कप असते, त्याला काय म्हणतात? बोमन्स कप, आहे की नाही? बोमन्स कॅप्सूल मध्ये त्याच्या रक्तवाहिन्याचं जाळं असतं, तर त्याला काय म्हणतात? रक्तवाहिन्याच्या जाळेला ग्लोमेरुलस. इथून नंतर एक निघते, त्याला म्हणतात प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. त्याच्यानंतर ते खाली जाते आणि लूप ऑफ हेनले बनून असं यू शेप्ड एक लूप बनते. आणि त्याच्यानंतर जे इकडला पाईप असते याला DCT म्हणतात. हे DCT पाईप आहे, हे PCT पाईप आहे. आणि याला हेनलेज लूप किंवा लूप ऑफ हेनले म्हणतात. हेनलेज लूप. हे असे वेगवेगळे पाईप असतात. आता हे पाईपच्या जे आहे मधल्या साईडनं, हे वेगवेगळे जे पाईप आहे त्यांच्या मधल्या साईडनं एपिथेलियन सेलच असतात, कळालं का? आता वेगवेगळे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता इथं DCT मध्ये कोणता आहे? सिंपल क्युबॉइडल एपिथेलियम. DCTचं बघा नाव लिहून टाकतो पूर्ण कंसामध्ये, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. ट्यूब्यूल म्हणजे पाईप. कुठं असते हे? नेफ्रॉन मध्ये. कुठं असते? नेफ्रॉन मध्ये. चला आता DCT नंतर सिंपल क्युबॉइडल एपिथेलियम कुठं असते? नंबर 2 स्मॉल डक्ट म्हणजे पाईपलाईन ऑफ ग्लँड्स. ग्लँड्स म्हणजे काय? ग्रंथी. म्हणजे असे अवयव जिथे एन्झाईम आणि काय हार्मोन बनतात त्यांना काय म्हणतात? ग्लँड्स. आता तिथे एन्झाईम आणि हार्मोन बनणार आणि त्याच्यामधून बाहेर सोडायसाठी काय लागतात? डक्ट. कळालं का? हे जर ग्लँड असेल तर हे पाईपलाईन म्हणजे काय असते? डक्ट. तर डक्टच्या मधल्या साईडनं काय असतात? हे सिंपल क्युबॉइडल एपिथेलियम. कारण डक्टचं कामच काय असते? सिक्रेशनचं काम असते. कळालं का तुम्हाला? आणि DCTचं काम काय असते? ऍब्झॉर्प्शनचं काम असते. कारण पाणी शोषून घ्यायचं. कळालं का? लघवी मधलं जे एक्स्ट्राचं पाणी वाया चाललंय ते वापस ओढून घ्यायचं असते, ते काम असतं DCTचं. तर हे दोन्ही कामं झाले बघा. सिक्रेशन काम कोणामध्ये येते? तर डक्ट मध्ये. आणि ऍब्झॉर्प्शन काम कोणाला मध्ये येते? तर DCT मध्ये. DCT म्हणजे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. ठीक आहे. कसं असते बघा आता स्मॉल डक्ट. एखादा समजा हे असं हे आहे तुमचं पॅनक्रियाज असं दिसते तुमचं. कळालं का? पानासारखं. पॅनक्रियाज असं पानासारखं दिसते. ओके. याच्या मधल्या साईडनं एक असं, पानामधून कशी मधल्या साईडनं शिर जाते अशी, अशा मधल्या साईडनं एक लांब पाईपलाईन जाते. कळालं का? आणि त्याच्यानंतर पानामध्ये अशा आडव्या शिरा असतात माहिती ना तुम्हाला. अशा इथं आडव्या असे छोटे पाईपलाईन असतात अशा. आता इथल्या मधल्या साईडनं काय? सेल असतात पॅनक्रियाज मध्ये वेगवेगळ्या. ते सेल काय करणार? आपापले पदार्थ तयार करणार आणि ते या छोट्या पाईप मध्ये ओततात त्यांचे पदार्थ, एन्झाईम आणि हार्मोन छोट्या पाईप मध्ये. मग छोटे पाईप नंतर नेऊन कुठे? त्या मोठ्या पाईप मध्ये ओतणार आणि मग ते जिथं पाहिजे तिथं नेऊन ओतणार. हे मोठ्या पाईपलाईनला आता जे लांब आहे तर त्याला स्मॉल डक्ट नाही म्हणणार, मोठ्या पाईपला मोठा डक्ट म्हणणार. तर त्याला काय म्हणणार? लॉंग डक्ट. याला म्हणणार आपण लॉंग डक्ट. मोठा आहे ना, लांब आहे. डक्ट म्हणजे पाईप आणि याला आपण स्मॉल डक्ट म्हणणार. कळालं का? जे छोटा आहे हे छोटे मध्ये. तर आपण सध्या कोणतं शिकायलो? सिंपल क्युबॉइडल एपिथेलियम. तर ते कुठं असते? स्मॉल डक्ट मध्ये असते, या छोट्यामध्ये, मोठ्यामध्ये नाही. एवढं डिटेल मध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. अर्धा एक्झाम्पल हे कुठं असते? हे जर PCT मध्ये असते तर ब्रश बॉर्डर क्युबॉइडल एपिथेलियम. हे जर DCT मध्ये असेल, कोण? सिंपल क्युबॉइडल, तर हे असते PCT मध्ये. हे कोण? ब्रश बॉर्डर क्युबॉइडल एपिथेलियम. आताच मी तुम्हाला PCT काढून दाखवलं. त्याचं नाव लिहून टाकतो आता. प्रॉक्सिमल
कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. बस याचं एकच एक्झाम्पल आहे. बाजूला याच्या एक्झाम्पल मध्ये बाजूला कोण आहे? सिलिएटेड क्युबॉइडल इपिथेलियम. याच्या एक्झाम्पल मध्ये पहिलं तुमचं आहे स्मॉल ब्रॉन्क्युअल्स. स्मॉल ब्रॉन्क्युअल्स. आता हे शब्द ऐकला नसेल तुम्ही कधी, ब्रॉन्क्युअल्स एकदा सांगतो. लंग्स मध्ये सिलिया इन धिस म्हणजे याच्यामध्ये स्मॉल ब्रॉन्क्युअल मध्ये. हेल्प्स म्हणजे मदत करते. इन मूवमेंट मध्ये मदत करते. ऑफ म्युकस. म्युकस म्हणजे जे चिकट पदार्थ असते त्याच्या मूवमेंट मध्ये मदत करते. विथ ट्रॅप्ड. आता म्युकस कशासाठी असते? जेव्हा तुम्ही हवा घेता तर हवेसोबत धूळ वगैरे पण येते, तर ते धूळ वगैरे मध्ये जाऊ नये लंग्सच्या एकदम अलोलायपर्यंत, तर त्याला पकडायसाठी असते ते म्युकस. विथ ट्रॅप्ड. ट्रॅप म्हणजे पकडलेला आहे. काय म्युकस ना काय पकडलेला आहे? डस्ट पार्टिकल्स. म्युकसच्या मध्ये डस्ट पार्टिकल पकडलेले आहेत आणि त्यांना हे सिलिया काय करते? बाहेर काढते. आता या पाईपलाईन मध्ये ड्युरिंग ब्रीदिंग म्हणजे श्वासोश्वासाच्या वेळी पूर्ण या पाईपलाईन मध्ये म्युकस असते. म्युकस कशासाठी? धुळीचे कण बाहेरून मध्ये येत असतात, ते पकडायसाठी, एकदम मध्ये न जाऊ देण्यासाठी. तर त्या चिकट पदार्थामध्ये, ते स्लाइमी पदार्थामध्ये धुळीचे कण अडकल्या जातात आणि मग फक्त हवा पुढे जाते. आपण आता हे अडकलेली धूळ आणि म्युकस यांना या पाईपलाईन मधून बाहेर काढून टाकावं लागते. तर त्याला बाहेर काढून टाकायचं काम कोण करते? तर वर घे, हे सिलिया करते तिथं. हे दोन्ही साईडनं जर असा ब्रॉन्क्युल असेल तर याही साईडनं, तर असा ब्रॉन्क्युल असेल तर याही साईडनं आणि याही साईडनं काय असणार आहेत? या सिलिएटेड सेल असणार आहेत, सिलिएटेड क्युबोइड. आणि यांच्याकडे अशा काय असतात? सिलिया असतात. आता याच्यामधले जे पार्टिकल आहेत ते काय करणार आहेत? ते सिलिया असे ढकलत काय करणार आहेत? पुढे नेणार. दोन उदाहरणं पाहिले होते त्याचे, डीसीटी आणि कुठं होतं? स्मॉल डक्ट मध्ये. कुठं होतं? डीसीटी आणि कुठं होतं? स्मॉल डक्ट ऑफ प्लांट्स. आता आपल्याला तिसरं उदाहरण पाहायचंय. टोटल 4 उदाहरण आहेत त्याचे. तिसरं उदाहरण बघायचंय थायरॉइड नावाचं ग्लँड असते. थायरॉइड फॉलिकल्स मध्ये असते कोण? सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. थायरॉइडच्या मध्ये फॉलिकल असतात, म्हणजे छोट्या पुट्टिका असतात, थैल्यासारख्या असतात. त्याच्या मधल्या साईडनं थायरॉइडच्या मध्ये ज्या थैल्या असतात छोट्या छोट्या, त्याच्या थैलीच्या मधल्या साईडनं सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम असते थायरॉइड फॉलिकल्स मध्ये. थायरॉइड फॉलिकल्स कुठे असतात? थायरॉइड फॉलिकल्स असतात थायरॉइड ग्लँड मध्ये. तुमच्या गळ्याच्या तिथे थायरॉइड ग्लँड असतात. फॉलिकलचा अर्थ काय? की असं गोल पुट्टिका असतात, थैल्या, आणि त्याच्यामध्ये हे अशा क्युबिकल काय असतात? सेल असतात. क्युबिकल अशा सेल असतात मध्ये पूर्ण थैलीच्या मधल्या साईडनं, आणि त्यांच्यावर काहीच नसते, म्हणजे मायक्रोविलाई नसते आणि सिलियाही नसते, म्हणून यांना काय म्हणतात? सिंपल क्युबॉइडल. चला, तिसरं झालं. आता चौथं उदाहरण कोणाचं? सिंपल क्युबॉइडल. परत बघा, वरून बघा. पहिलं उदाहरण कोण होतं सिंपल क्युबॉइडलचं? डीसीटी म्हणजे कुठं? नेफ्रॉन मध्ये डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. या पाईपलाईनच्या मधल्या साईडनं असल्यावर काय म्हणतात? लाइनिंग. मधल्या साईडनं जे आहे ते कोण आहे तुमचं? सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम अजून कुठं आहे? त्याच्यानंतर नंबर 2 ला स्मॉल डक्ट ऑफ ग्लँड मध्ये काही लांब डक्ट असतात, काही छोटे डक्ट असतात. त्या छोट्या डक्ट मध्ये नंतर 3 नंबरला कोणी कुठं पाहिलं तुम्ही? थायरॉइड ग्लँड मध्ये फॉलिकल्स असतात. त्या फॉलिकलच्या मधल्या लाइनिंग मध्ये काय असतात तुमचे? सिंपल क्युबॉइडल. आता नंबर 4 ला बघायचं तुम्हाला. नंबर 4 ला आहे ओरी मध्ये. फिमेल मध्ये ओरी असतात आणि
मेलमध्ये टेस्टिस असतात. तर दोन्ही ठिकाणी सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम सेल भेटतात. ओव्हरीमध्ये आणि टेस्टिसमध्ये. ठीक आहे. आता काय काय झालं बघा एकदा रिव्हिजन. तुम्ही बघितलं बेसमेंट मेम्ब्रेनवर जर अशा क्युबिकल सेल आहेत आणि त्याच्या सेंटरला जर न्यूक्लियस आहे आणि त्याच्या फ्री सरफेसला जर काहीच मॉडिफिकेशन झालं नाही तर या चला आता सिंपल इपिथेलियमचा मेन तिसरा प्रकार बघायचा आहे. तिसरा मेन प्रकार आहे आता सिंपल कॉलमनार. कॉलमनार का? कारण पेशा कॉलम सारख्या उभ्या उभ्या असतात. इपिथेलियम बेसिक आधी मेन त्यांचे काय बघू गुण. टॉल असतात, पेशा उंच. इलॉंगेटेड म्हणजे सडपातळ, लांब लचक. इलॉंगेटेडचा अर्थ की उंची जास्त रुंदीपेक्षा, तरच असं उंच दिसणार ना. स्लेंडरचा अर्थ तेच आहे, सडपातळ. स्लेंडर सेल्स ते पेशांची तारीफ केली की उंच आहेत बाबा, इलॉंगेटेड म्हणजे अशा लांबट आहेत, स्लेंडर म्हणजे सडपातळ आहेत, म्हणजे रुंदीपेक्षा उंची जास्त आहे. त्याच्यानंतर ओव्हल म्हणजे हे जे तीन दिसायले का, तीन त्याच्या बाजूला जे गोल केले त्याला ओव्हल शेप म्हणतात. एकदम गोल नाही, याला ओव्हल म्हणतात. ओव्हल या शेपला ओव्हल म्हणतात. ओव्हल न्यूक्लियाय तर त्यांचं राऊंड होतं. क्युबॉइडल यांचं केंद्र कसं आहे, ओव्हल आहे, असं लक्षात ठेवायचं. लोकेटेड ऍट द बेस, त्यांचं सेंटरला होतं आणि यांचं कुठं आहे, बेसला. पेशाच्या एकदम खाली असते. तसं बघायचं झालं तर यांना पण बेसमेंट मेम्ब्रेन असते. यांच्या पेशा अशा उभ्या आणि लांबट. आणि जे हे आहे त्यांचं काय म्हणतात न्यूक्लियस, ते असं ओव्हल शेप्ड असं आणि बेसला गोल नाही, ओव्हल शेप. पेशा यांच्या अशा उभ्या, कसं लॉंग, एलॉंगेटेड, स्लेंडर, लॉंग म्हणा, टॉल म्हणा. आणि न्यूक्लियस कसं ओव्हल शेप्ड आणि ऍट द बेस आणि खाली बेसमेंट मेम्ब्रेन. आता सिंपल कॉलमनार मध्ये परत किती प्रकार होणार, 3. एक साधा सिंपल कॉलमनार, त्याच्यानंतर एक ब्रश बॉर्डर कॉलमनार आणि एक सिलिएटेड. हे जे तुमचा सिंपल कॉलमनार इपिथेलियम आहे याच्यामध्ये किती प्रकार होणार, 3. किती प्रकार होणार, 3. नंबर 1 चा प्रकार काय असणार आहे, तेच सिंपल कॉलमनार, म्हणजे याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झाले नाही. नंबर 2 चा प्रकार काय असणार, ब्रश बॉर्डर. ब्रश बॉर्डर कोणाला म्हणतात, ज्यांच्याकडे सिलिया असतात त्यांना म्हणतात, का ज्यांच्याकडे मायक्रोविलाय असतात त्यांना म्हणतात. ब्रश बॉर्डर इपिथेलियम. आणि नंबर 3 कोणता आहे, सिलिएटेड इपिथेलियम. सिलिएटेड कॉलमनार काय, हे दरवेळेस कॉलमनार टाकायचं, कारण ब्रश बॉर्डर क्युबॉइडल असते आणि ब्रश बॉर्डर कॉलमनार असते. तर कॉलमनार टाकायचं, म्हणजे कॉलमनार टाकल्यावर आपल्याला कळते की अच्छा हे कॉलमनार बद्दल बोलायचं. सिलिएटेड कॉलमनार, ब्रश बॉर्डर कॉलमनार, सिलिएटेड कॉलमनार. आणि एक ब्रश बॉर्डर क्युबॉइडल एक असते आणि सिलिएटेड एक काय असते, क्युबॉइडल असते. बघा पहिलं कोणतं आहे, सिंपल कॉलमनार. सिंपल कॉलमनारचा आधी आकृती काढून टाकतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल. कॉलमनारचा अर्थ काय की पेशा लांब आहे ना, टॉल, स्लेंडर आणि एलॉंगेटेड. न्यूक्लियस कुठं, खाली बेसला ओव्हल.
टॉल, इलॉंगेटेड आणि स्लेंडर. न्यूक्लियस खाली बेसला आणि ओव्हल. हे झालं तुमचं कोण स्ट्रक्चर झालं सिंपल कॉलमनारचं. आणि वरचं जे फ्री सरफेस आहे त्याच्यावर येतं, हे जे फ्री सरफेस आहे त्याच्यामध्ये काहीच मॉडिफिकेशन नाही. फ्री सरफेस मध्ये मॉडिफिकेशन नाही. तर लिहा पहिला पॉइंट ते आहे फ्री सरफेस हॅज नो मॉडिफिकेशन. फ्री सरफेस हॅज नो मॉडिफिकेशन. फंक्शन बघा यांचं काम काय. कामानुसार त्यांना जागा असते आणि कामानुसार त्यांचा आकारही असते. यांचं फंक्शन काय सिक्रेशन. सिक्रेशन म्हणजे स्त्रवणे अँड ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय तर शोषून घेणे. आता यांचं आपल्याला काय बघायचंय एक्झाम्पल म्हणजे कुठं आहे ते. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण शरीरामध्ये कुठं कुठं असतात. यांचं उदाहरण एक लक्षात ठेवा GI ट्रॅक्ट. GI ट्रॅक्ट म्हणतात. ट्रॅक्ट म्हणजे काय रस्ता असते काय GI ट्रॅक्ट. आणि GI हे कुठं असते गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये कुठं असते स्टमक मध्ये. कशामध्ये स्टमक. स्टमकचा अर्थ पोट नाही म्हणजे जठर तुमचं कळलं का. नंबर 2 कोण आहे ब्रश बॉर्डर. ब्रश बॉर्डर म्हणलं की काय असतं त्याच्याकडे मायक्रोविलाय. ब्रश बॉर्डर कॉलमनार. आणि मायक्रोविलायचा अर्थ लक्षात ठेवा मायक्रोविलाय म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या फोल्ड सरफेस एरिया वाढवायसाठी. ब्रश बॉर्डर कॉलमनारचा एकदा स्ट्रक्चर बघूच. याच्या पण पेशा कशा असणार आहेत लांब आहे की नाही. पण ब्रश बॉर्डरचा अर्थ काय तर इथं वरचं जे फ्री सरफेस आहे फ्री सरफेस त्याच्यामध्ये काय असणार आहेत असे फोल्ड असणार आहेत. ब्रश बॉर्डर म्हणजे काय पेशी अशी लांब पण फ्री सरफेसला काय अशा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या फोल्ड. तर याला काय म्हणतात ब्रश बॉर्डर एपिथेलियम का कारण तिथं काय ते मायक्रोविलाय आणि खाली बेसला असं ओव्हल शेप्ड काय असेल त्याला काय म्हणणार आपण फ्री सरफेस. फ्री सरफेस जे वरचं फ्री सरफेस आहे त्याच्या वरच्या टोकाचं त्याच्याकडे काय आहे बाबा त्याच्याकडे मायक्रोविलाय आहे. हॅज म्हणजे आहेत मायक्रोविलाय. मायक्रोविलाय आहेत म्हणून तर त्याला आपण ब्रश बॉर्डर कॉलमनार एपिथेलियम म्हणतो. आता याचं काय बघायचं तुम्हाला याचं फंक्शन बघायचं. याचं फंक्शन काय बघायचं. याचं पण फंक्शन काय माहित आहे का तुम्हाला ऍब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन. याचं पण फंक्शन सेम आहे ऍब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन. आता याचं एक्झाम्पल बघायचे तुम्हाला. एक्झाम्पल मध्ये बघा हे पण तुम्हाला कुठं भेटते GI ट्रॅक्ट मध्ये. GI ट्रॅक्ट शब्द लक्षात ठेवा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये हे कुठं भेटते पण हे भेटते तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. स्मॉल इंटेस्टाईन कळते लहान आतडे. स्टमकच्या जस्ट पुढे गेले की तुम्हाला कोण लागते तर स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन सोबत ते अजून एका ठिकाणी असतात गॉबलेट सेल मध्ये. गॉबलेट सेल्स. आता गॉबलेट सेल्स काय असतात स्मॉल इंटेस्टाईन सोबत कुठं असतात गॉबलेट सेल. आता हे ना असे गॉबलेट सेल असतात. एकच पेशी असते ती आणि तीच पेशी कोणती असते ब्रश बॉर्डर एपिथेलियम. खाली केंद्रकात तुमच्या कोण आहे न्यूक्लियस ओव्हल शेप. आणि हे काय करतात गॉबलेट सेल जे की स्वतःच कोण असतात इपिथेलियल सेलच असतात. कोणते ब्रश बॉर्डर इपिथेलियल ब्रश बॉर्डर कॉलमनार इपिथेलियम जे म्युकस सोडतात. काय सोडतात बाहेर म्युकस. यांचं काम बघितलं होतं ना आपण सिक्रेशन. त्या सिक्रेशन मधलं यांचं कामच कोणतं आहे म्युकस सोडायचं काम आहे.
म्युकस, सिलिएटेड म्हणजे सिलिया आहे. दुसऱ्या नंबरला कॉलमनार म्हणजे पेशा उभ्या आहेत, सिलिएटेड कॉलमनार. तर मग परत बेसमेंट मेम्ब्रेन काढायचं, लांब काय काढायची, अशी पेशी काढायची, टॉल, इलॉंगेटेड, स्लेंडर, पण फ्री सरफेसला काय पाहिजे, सिलिया. फ्री सरफेस हॅज सिलिया. कसं लिहिणार, फ्री सरफेस हॅज सिलिया. आणि तुम्ही काय काढलं नाही, ओव्हल शेपडचं न्यूक्लियस जे की कुठं असते, बेसला, ते नाही काढलं. ठीक आहे. आता सिलिया असल्यावर त्यांचं फंक्शन काय असते, यांचं फंक्शन सेम नसते. सिलिया असल्यावर यांचं फंक्शन कसं असते, वेगळं असते. यांचं फंक्शन काय असते, सिलियाचं काम काय असते, एका ठिकाणून पदार्थ दुसऱ्या ठिकाणी ढकलणं. तर मूवमेंट ऑफ सबस्टन्सेस. इथं जे असतात तुमच्या अशा ओरी असतात, हे अशा ओरी असतात. आणि ओव्हरीडक्ट, ओव्हरी मधून जे असा पाईपलाईन निघते त्याला काय म्हणतात, ओव्हिडक्ट म्हणतात. आणि ते ओव्हिडक्ट कुठं घेऊन येते, कोणाला जोडल्या जाते, खाली युटेरसला. हे युटेरस, हे तुमची काय, ओरी आहे, ओरी. आणि हे तुमचं जे पाईपलाईन दिसायला इथं, मी तुम्हाला त्याला हे करून दाखव, हायलाइट. हे जे आहे पाईपलाईन, याला काय म्हणतात, ओव्हिडक्ट, किंवा याला काय म्हणतात, फॅलोपियन ट्यूब. या इथं या फॅलोपियन ट्यूब मध्ये कोण असते, इथं असते तुमचं सिलिएटेड कॉलमनार. एक्झाम्पल मध्ये इथं लिहितो मी, फॅलोपियन ट्यूब्यूल म्हणतात त्याला, फॅलोपियन ट्यूब्यूल, कारण ट्यूब आहे. किंवा त्याला काय म्हणतात, ओव्हिडक्ट, कारण डक्टही म्हणतात पाईपलाईनला आणि ट्यूबही म्हणतात. हे फॅलोपियन ट्यूब्यूल आहे. दोन्ही ओव्हरीमधून दोन पाईपलाईन निघतात. तर दोन्ही ओव्हरीमधून दोन पाईपलाईन निघतात, त्यांना काय म्हणतात, फॅलोपियन ट्यूब्यूल. जे की पाईप कोणाला जोडते, ओव्हरीला युटेरस सोबत जोडते. हे झालं एक उदाहरण, नंबर 1चं उदाहरण झालं. आता नंबर 2च्या उदाहरण मध्ये हे तुम्ही जसं क्युबोडायल मध्ये बघितलं होतं, आता याच्या आधीचं जे तुम्ही इपिथेलियन जे पाहिलं ते कोणतं होतं, क्युबोडायल. त्याच्यामध्ये एक ठिकाणी होतं ते स्मॉल ब्रॉन्क्युल्स मध्ये. स्मॉल ब्रॉन्क्युल्स मध्ये कोण होतं, तर सिलिएटेडच होतं ना, कारण तिथून तुम्हाला काय म्युकस पुढे ढकलायचं असते. हे लार्ज ब्रॉन्क्युल्स मध्ये असते. हे कुठं असते, लार्ज ब्रॉन्क्युल्स म्हणजे काय, पाईप आहेत. या पाईप मधून हवा मध्ये येणार आहे. कोण मध्ये येणार आहे, हवा. कुठं, लंग्स मध्ये. कुठपर्यंत जाणार आहे, सगळ्यात शेवटी अलोलायपर्यंत. एकदा बघा, आता आपण काय सध्या शिकायलो, कॉलमनार एपिथेलियम. त्याच्या 3 प्रकार आहेत. एक सिंपल कॉलमनार म्हणजे त्याच्या फ्री सरफेसवर काय झालं नाही, काही मॉडिफिकेशन झालं नाही. एक ब्रश बॉर्डर कॉलमनार म्हणजे त्याच्या फ्री सरफेसवर मायक्रोविलाय आले. एक आहे सिलिएटेड कॉलमनार म्हणजे त्याच्या फ्री सरफेसवर काय आले, सिलिया आले. फंक्शन बघायचं, सिंपल कॉलमनार आणि ब्रश बॉर्डर कॉलमनार, पहिल्या दोघांचे फंक्शन काय आहे, पहिल्या दोघांचे फंक्शन आहे सिक्रेशन आणि ऍब्झॉर्प्शन. आणि पहिले दोघंही कुठे आहेत, जीआय ट्रॅक मध्ये आहेत, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक मध्ये. फक्त त्यांचं लोकेशन वेगळं आहे. हे कुठं आहे, सिंपल कॉलमनार स्टमक मध्ये आहे, आणि ब्रश बॉर्डर कॉलमनार कुठं आहे, स्मॉल इंटेस्टाईन आणि गॉबलेट सेल्स मध्ये. सिलिएटेड कॉलमनार याचं काम वेगळं आहे, याचं काम आहे मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस. आता मुवमेंट ऑफ सबस्टन्स मध्ये कुठं आहे, ते फॅलोपियन ट्यूब्यूल मध्ये. का, कारण इथून कोण येणार आहे तुमचं, इथून येणार आहे तुमचं एग सेल. आणि एक सेल नॉन मोटाईल असते, त्याला स्वतः हलता येत नाही. तर त्याला ओव्हरी पासून युटेरस पर्यंत त्याला ढकलत आणावं लागते. तर हे ढकलत आणायचं काम कोणाचं आहे, सिलियाचं. कोणाच्या सिलियाचं,
सिलिएटेड कॉलमनार, मोठा पाईप असते तर थोडेसे लांब पेशा लागतात म्हणून कॉलमनार. नाही तर आपण बघा आपल्याकडे दोन ऑप्शन असतात ढकलायसाठी, एक तर सिलिएटेड क्युबॉइडल नाही तर सिलिएटेड कॉलमनार. त्या पाईपच्या आपण त्या रुंदीनुसार वापरतो. आणि दुसऱ्यांदा कुठं आहे लार्ज ब्रॉन्क्युल्स, इथंही ते पाईप मोठा आहे तिथून आपल्याला काय ढकलायचे म्युकस ढकलायचे म्हणून लार्ज ब्रॉन्क्युल्स मध्ये आपण कोणत्या पेशा बसवल्या सिलिएटेड कॉलम. हे सगळ्यांना पेवमेंट म्हणतात माहिती की नाही. जसं तुम्ही घरी फरशा बसवता तसं इथं तुमच्या शरीरामध्ये काय बसवलेल्या असतात या इपिथेलियल सेल बसवलेल्या असतात. आता तुमच्या गरजेनुसार तुम्ही बाथरूममध्ये वेगळी फरशी बसवता, बाहेर तुम्ही पार्किंगमध्ये वेगळी फरशी बसवता, घरात वेगळी फरशी बसवता. तर त्यानुसारच मग इथं पण तुम्ही कोणत्या डक्टमध्ये आहे त्याच्यानुसार वेगळी फरशी बसवता. आता सध्या तुम्ही सगळे ज्या शिकायले ते सगळ्या आहेत सिंपल म्हणजे एका थरावाल्या, आणि या सगळ्या जर तुम्ही बघितल्या तर सगळ्या पाईपच्या मधल्या साईडनंच होत्या. आतापर्यंत बाहेरच्या साईडनं कोणी आलंच नाही. तर अजून तुम्ही ह्याच्यामध्ये गेलेच नाही, कंपाऊंड इपिथेलियम मध्ये गेलेच नाही. कंपाऊंड इपिथेलियम मध्ये एकावर एक थरा असतात जे की स्किन मध्ये. ते आतापर्यंत सगळे तुम्ही डक्ट शब्द ऐकायचे, डक्ट ट्युब्यूल. तर बस आता तुम्ही काय शिकले आतापर्यंत, एक तर स्क्वॅमस शिकले,